नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग, सगळ्यांना शुभ सकाळ. मित्रांनो, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता परीक्षा 2025 ची आपण तयारी करत आहोत. म्हणजेच टेट 3 ची आपण तयारी करत आहोत आणि इंग्रजी विषयामध्ये आपण डायरेक्ट स्पीचचं इंडायरेक्ट स्पीच हा टॉपिक आता सध्या घेत आहोत. डायरेक्ट स्पीचचं इंडायरेक्ट स्पीच करताना विधानार्थी वाक्यांमध्ये होणारे चेंजेस आपण पाहिले. त्यानंतर प्रश्नार्थी वाक्यांचं इंडायरेक्ट स्पीच कसं करायचं ते पण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर कृपया ते आधी पाहून घ्या. चला मग आज आपण काय घेणार आहोत, आज कोणता टॉपिक घेणार आहोत तर आज डायरेक्ट स्पीच इंडायरेक्ट स्पीच मध्येच आपण उद्गारवाचक वाक्यांचं इंडायरेक्ट स्पीच पाहणार आहोत. डायरेक्ट स्पीचचं इंडायरेक्ट स्पीच करताना जी उद्गारवाचक वाक्य असतात, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस असतात, त्यांच्यामध्ये काय चेंजेस होतात ते पाहणार आहोत आपण. तर सगळ्यात आधी आपण टायटल लिहूया इथं आणि आजच्या टॉपिकचं नाव आहे इन डायरेक्ट स्पीच ऑफ एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस म्हणजेच उद्गारवाचक वाक्यांचे इंडायरेक्ट स्पीच. आता हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असतं कसं, उद्गारवाचक वाक्य असतं कसं, त्याची रचना, त्याचं स्ट्रक्चर, त्याचं कंपोजिशन कसं असतं हे आधी सांगतो मित्रांनो. अगदी सरळ आहे, सोपं आहे. ज्या इंग्रजी वाक्याची सुरुवात व्हॉट अ या दोन शब्दांनी होते किंवा व्हॉट अ या शब्दाने होते आणि शेवटी करता येतो व त्यानंतर क्रियापद येते. पहा, ज्या इंग्रजी वाक्याची सुरुवात व्हॉट अ सारख्या शब्दाने होते आणि अशा वाक्याच्या शेवटी आधी करता त्यानंतर क्रियापद येते, अशी रचना असलेल्या वाक्याला म्हणतात एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. किंवा ज्या इंग्रजी वाक्याच्या सुरुवातीला हो हा शब्द येतो आणि अशा वाक्याच्या शेवटी आधी करता त्यानंतर क्रियापद येते, अशा वाक्याला देखील म्हणतात एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. किंवा काही इंग्रजी वाक्य दिसायला विधानार्थीच असतात, काही विधानार्थी वाक्य दिसायला विधानार्थीच असतात. फॉर एक्झाम्पल, आय फेल्ड द एक्झाम. लुक ॲट दिस सेंटेन्स, आय फेल्ड द एक्झाम. हे वाक्य दिसायला असरेटिव्ह सेंटेन्स आहे. याच्याकडे कर्ता आहे, याच्याकडे क्रियापद आहे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे काही वाक्य दिसायला विधानार्थी दिसतात, स्टेटमेंट दिसतात किंवा असरेटिव्ह सेंटेन्स दिसतात. पण अशा वाक्यामध्ये जर अशा वाक्यामध्ये सुरुवातीला एखादा उद्गारवाचक शब्द आला, एखादं इंटरजेक्शन आला, केवळ प्रयोगी अव्यय आलं. पहा, आधीच विधानार्थी असलेल्या वाक्याच्या पूर्वी एखादा एक्सक्लेमेटरी वर्ड आला, इंटरजेक्शन आला, केवळ प्रयोगी अव्यय आला, उद्गारवाचक शब्द आला, तर अशा वाक्याला देखील, या विधानार्थी वाक्याला देखील केवळ या एका शब्दामुळे म्हणतात एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असे असू शकतात मित्रांनो. पहा, काही इंग्रजी वाक्यांची सुरुवात व्हॉट अ किंवा व्हॉट एन ने होते. पहा, व्हॉट अ किंवा व्हॉट एन सारख्या शब्दाने होते. अ नाही होऊ शकते, एन नाही होऊ शकते. वाक्याच्या शेवटी कर्ता आणि क्रियापद येते, अशा वाक्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणतात, उद्गारवाचक वाक्य म्हणतात. काही इंग्रजी वाक्यांच्या सुरुवातीला हो हा शब्द येतो, नंतर सब्जेक्ट, नंतर वर्ब येतं, अशा वाक्याला देखील उद्गारवाचक वाक्य म्हणतात. आणि काही वाक्यांची सुरुवात एलास सारख्या शब्दाने होते, एलास, अरे रे, अरेच्छा, ब्राहो, उर्रा यासारख्या शब्दाने. तर हे उद्गारवाचक शब्द आहेत आणि या केवळ एका उद्गारवाचक शब्दामुळे अख्खं हे विधानार्थी वाक्य देखील एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मानलं जातं. मग असं असते एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, ज्याचं आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करायचंय. ते वाक्य असं असतं, म्हणजे आपल्या तोंडून अचानक उद्भवणारे जे उद्गार आहेत, अचानक बाहेर पडणाऱ्या ज्या भावना आहेत, सडन एक्सप्रेशन्स आहेत, अशी सडन एक्सप्रेशन्स दर्शवणारी जी वाक्य असतात त्यांना म्हणतात उद्गाराचक वाक्य. जेव्हा आपण एखादं उद्गाराचक वाक्य वापरतो तेव्हा आपण म्हणजे सडनली, अचानक, आहे की नाही, म्हणजे कुठलाही विचार न करता ही वाक्य आपण बोललेली असतात आणि आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या असतात तिथून. मग राग, लोभ, द्वेष, मत्सर, हेवा, प्रेम, आश्चर्य, दुःख यासारख्या भावना, तीव्र भावना दर्शवणारी जी वाक्य असतात त्या वाक्यांना म्हणतात एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आणि ती असतात इंग्लिशमध्ये अशी. मग अशी वाक्य जेव्हा डबल इन्व्हर्टेड कॉमास मध्ये दिली जातात डायरेक्ट स्पीच मध्ये, अशी वाक्य जेव्हा
डबल इन्व्हर्टेड कॉमाज मध्ये दिले जातात डायरेक्ट स्पीच मध्ये, अशा वाक्यांचं आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करा म्हणतात. ट्रान्सफॉर्म द गिव्हन सेंटेन्स टू इनडायरेक्ट स्पीच असं म्हटलं जातं, किंवा चेंज द नरेशन म्हटलं जातं. मग अशा वाक्यांचं नरेशन कसं चेंज करायचं, या वाक्यांचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं, आज हे उदाहरणासह पाहणार आहोत. तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, नोटबुक घेऊन बसायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, इंग्रजी व्याकरण म्हटलं की ते निरसवान वाटतं, कंटाळवान वाटतं मुलांना, कारण का त्याचा बेस माहित नसतो, बारीक सारीक चेंजेस होतात ते माहित नसतात, टेन्सवर पकड नसते, आणि पार्ट ऑफ स्पीच जास्त प्रमाणात चांगल्या रीतीने माहित नसतात. या बेसिक गोष्टी माहित नसल्यामुळं टॉपिक कंटाळवाणी वाटायला लागतात मुलांना. आणि जर तुम्ही कंटाळा करून या टॉपिकला दूर सारला तर तुम्हाला परीक्षेमध्ये कमी मार्क मिळतात. म्हणून काय करायचं मित्रांनो, एका महिन्यात देखील, केवळ एका महिन्यात देखील हे सगळे टॉपिक होतील. आता जेवढे तुमचे दिवस उरलेले आहेत टेट परीक्षेसाठी, तेवढ्या दिवसांमध्ये तुमची इंग्रजीची तयारी होऊ शकते. हे काय एका तासाचे म्हणजे टॉपिक आहेत. तुम्ही थोडं जर ध्यान दिलात तर तुमचा बेस असो अथवा नसो, तुम्हाला हे जमून जाईल, मी गॅरंटी देतो तुम्हाला. अनेक मुलांना अशी टॉपिक समजावून सांगले आहेत आणि कमी वेळामध्ये त्यांची तयारी करून घेतली आहे. आणि म्हणून तुम्हाला सुद्धा काय करायचंय, फक्त सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे काय करायचंय, व्यवस्थितरित्या लक्ष देऊन ऐकायचं. काही समजलं नसेल तर रिपीट पाहायचं, समजलं. मग आता मी काय करणार आहे, उद्गारवाचक वाक्याचं इंडायरेक्ट स्पीच करण्याचे रूल्स जे आहेत, नियम जे आहेत, ते आधीच सुरुवातीला तुम्हाला देणार आहे. हा, तुमच्या सोयीसाठी इथे एक वाक्य पण मी घेत राहीन आणि मग त्याच्यामध्ये कसे चेंजेस होतात हे नियमासह देत राहीन. मग चला, हरियत तुमची नोटबुक ओपन करा आणि हे नियम आधी लिहून घ्या. आणि हे नियम संपल्यानंतर सुद्धा परीक्षेला आलेले जे डायरेक्ट स्पीचचे वाक्य आहेत, उद्गारवाचक वाक्य, त्याचं इंडायरेक्ट स्पीच कसं करायचं याचे पण मी तुम्हाला नियम लिहून देतो. हरियत, चला. हा, विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सोयीसाठी आणि चांगल्या रीतीने समजावं म्हणून नियम तर मी देणारच आहे, पण ते नियम या उदाहरणाच्या मदतीने मी तुम्हाला देणार आहे. तुमच्या समोर उदाहरण आहे, हे डायरेक्ट स्पीचचं वाक्य तुम्ही बघू शकता. आणि या डायरेक्ट स्पीचच्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं हे मी इथं उदाहरणासह शिकवणार आहे, नियम देऊन सांगणार आहे. ते नियम तुम्ही लिहायचे सुद्धा आहेत आणि पाहायचे सुद्धा आहे. पहा, पहिला नियम पहा, इनडायरेक्ट स्पीच ऑफ एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असं शीर्षक टाका आणि पहिला नियम तिथे घ्या. पहा, पहिला नियम, टेक डाऊन द रूल नंबर 1. पहिला नियम आहे, हे बघा, रिपोर्टर बदलतात. ज्याच्या तोंडून वाक्य बाहेर पडतं, ज्याच्या तोंडचं वाक्य असतं, हे वाक्य जे आहे दुहेरी चिन्हातील वाक्य आहे, ते वाक्य बोलणारा जो व्यक्ती आहे, ज्याच्या तोंडून ते वाक्य बाहेर पडलंय त्याला रिपोर्टर म्हणतात. आणि रूल नंबर 1 आहे, पहा, रूल नंबर 1 टाका तिथं. हा जो रिपोर्टर आहे, या वाक्याचा रिपोर्ट ही आहे बघा. ही सेड टू मी, व्हॉट अ क्लेवर बॉय यू आर. व्हॉट अ क्लेवर बॉय यू आर असं वाक्य बोलणारा जो व्यक्ती आहे तो ही आहे. आणि तो बोलणारा आहे, हे वाक्य बोलणारा, हे कथन करणारा तो आहे, म्हणून त्याला रिपोर्टर म्हणतात. बघा, हा असतो रिपोर्टर. आणि त्या रिपोर्टरचं काय होतं, डायरेक्ट स्पीचचं इंडायरेक्ट स्पीच करताना त्या रिपोर्टरचं काय होतं, तर रूल नंबर 1 आहे, रिपोर्टर रिमेन्स द सेम, इट डज नॉट चेंज. रिपोर्टर जशास तसा राहतो, जशास तसा राहतो, त्याच्यात काही बदल होत नाही. इट डज नॉट चेंज, रिपोर्टर रिमेन्स द सेम, इट डज नॉट चेंज. तो बदलत नाही, तो बदलत नाही, असा नियम टाका. रिपोर्टर म्हणजे तुम्ही डायरेक्ट स्पीचचं, या डायरेक्ट स्पीचचं, हे बघा, हे डायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे, तेव्हा त्याचं इंडायरेक्ट स्पीच जेव्हा तुम्ही करता तेव्हा त्याच्यामध्ये काय बदल होतो. डायरेक्ट स्पीचचं इंडायरेक्ट स्पीच करताना हा जो ही नावाचा रिपोर्टर आहे, कोणताही रिपोर्टर असू द्या, कोणी रिपोर्टर असू द्या, तो जशाच तसा राहतो. पहा, मी इथं जशाच तसा ठेवला. रूल नंबर 2 लिहून घ्या. आता रूल नंबर 1 सोपा होता. रूल नंबर 2 पहा, रिपोर्टिंग व्हर्ब. पहा, आता रूल नंबर 2 जो आहे तो रिपोर्टिंग व्हर्बचा आहे. रिपोर्टिंग व्हर्ब कोणाला म्हणतात, बघा, रिपोर्टरच्या तोंडचं कथन दर्शवणाऱ्या, रिपोर्टरच्या तोंडचं कथन दर्शवणाऱ्या या क्रियापदाला म्हणतात रिपोर्टिंग व्हर्ब. सेड टू हे रिपोर्टिंग व्हर्ब आहे. बोलणाऱ्याच्या तोंडचं कथन दर्शवणाऱ्या त्या क्रियापदाला रिपोर्टिंग व्हर्ब म्हणतात. आणि आता दुसरा जो नियम तुम्हाला देत आहे तो रिपोर्टिंग व्हर्बचा आहे. रिपोर्टिंग व्हर्ब मध्ये काय चेंज होतो, डायरेक्ट स्पीचचं इंडायरेक्ट स्पीच करताना रिपोर्टिंग व्हर्बचं काय होतं, तर रिपोर्टिंग व्हर्ब बदलतो मित्रांनो. तुम्ही इथे लिहा, त्यात पुढील प्रमाणे बदलतो. त्यात पुढील प्रमाणे बदल होतो. पुढील प्रमाणे बदल होतो. बदल होतो. बघा, हे जे रिपोर्टिंग व्हर्ब आहे ते बदलते. दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याच्या प्रकारानुसार बदलते. दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य विधानार्थी असेल तर वेगळे चेंजेस आहेत. दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य प्रश्नार्थी असेल तर वेगळे चेंजेस आहेत. दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य उद्गारवाचक असेल तर त्याचे काय बदल होतात बघा.
समजा डायरेक्ट स्पीच मध्ये हे रिपोर्टिंग वर्ब, डायरेक्ट स्पीच मध्ये सेड आलं बघा, किंवा डायरेक्ट स्पीच मध्ये सेड टू आलं रिपोर्टिंग वर्बच्या जागी, किंवा डायरेक्ट स्पीच मध्ये टोल्ड आलं, किंवा डायरेक्ट स्पीच मध्ये आस्क्ड आलं, है की नाही, किंवा डायरेक्ट स्पीच मध्ये कधी कधी स्वतः एक्सक्लेम्ड हा शब्द येतो. जर असं डायरेक्ट स्पीच मध्ये आलं, है की नाही, सेड रिपोर्टिंग वर्ब आलाय, किंवा सेड टू आलंय, टोल्ड आलंय, आस्क्ड आलंय, एक्सक्लेम्ड आलंय, म्हणजे इथं जर समजा सेड आलं, सेड टू आलं, टोल्ड आलं, आस्क्ड आलं, तर त्यात काय चेंज होतो सांगतो तो चेंज. पण सेड म्हणजे काय ते सांगतो आधी. बघा हे सेड म्हणजे काय, सेड म्हणजे म्हणाला. सेडचा अर्थ होतो म्हणाला, म्हणाली, म्हणाले, म्हणाल, म्हटला, म्हटली, म्हटले पण होतं. सेड टू म्हणजे होतं ला म्हणाला, ला म्हणाली, ला म्हणाले वगैरे वगैरे. टोल्डचा अर्थ होतो सांगितले, सांगितला, सांगितली, सांगितले. आस्क्ड म्हणजे याचा इथं विचारला अर्थ घेऊ नका, इथं सांगितले असाच अर्थ घ्या. आस्क म्हणजे सांगणे पण होते, आस्क म्हणजे विचारणे सुद्धा होते. एक्सक्लेम्ड म्हणजे उद्गारला असं होते, उद्गारला. तर अशा रीतीने मित्रांनो हे जे रिपोर्टिंग वर्ब्स आहेत यांचे हे मिनिंग आहेत. डायरेक्ट स्पीच मध्ये हा अर्थ होतो याचा. इनडायरेक्ट स्पीच केला असता उद्गारवाचक वाक्य आहे ना, पहा हे रिपोर्टिंग वर्ब कधीही दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याच्या प्रकारानुसार होते. वाक्याच्या सुरुवातीला व्हॉट अ आहे आणि शेवटी करता त्यानंतर क्रियापद आहे. म्हणजे याचा अर्थ वाक्य उद्गारवाचक आहे आणि वाक्याच्या शेवटी एक उद्गारवाचक चिन्ह पण दिसायला, म्हणजे हे वाक्य एक्सक्लेमेटरी आहे, उद्गारवाचक वाक्य आहे. जर वाक्य उद्गारवाचक असेल तर याच्यामध्ये काय चेंज होतं पहा. सेड आलं, सेड टू आलं, टोल्ड आलं, एक्सक्लेम्ड आलं. तर पहिला तर बदल होतो, एक होतो एक्सक्लेम्ड. पहा डायरेक्ट स्पीचचं इंडायरेक्ट स्पीच करताना याच्यातील कोणतेही रिपोर्टिंग वर्ब येऊ द्या त्याच्यामध्ये बदल करायचा एक्सक्लेम्ड. याचा अर्थ होतो उद्गारला. एक बदल काय करायचा एक्सक्लेम्ड, काय करायचा बदल उद्गारला. किंवा जर समजा वाक्यात लिसनर आला असेल, बघा असा लिसनर असेल वाक्यात, हे नाही, रिपोर्टर, रिपोर्टिंग वर्बच्या नंतर जर असा लिसनर असेल, ऐकणारा व्यक्ती आला असेल, मग तिथं सेड असो, सेड टू असो, टोल्ड असो, एक्सक्लेम्ड असो, काही पण असो, इनडायरेक्ट स्पीच मध्ये घेतात एक्सक्लेम्ड टू. इनडायरेक्ट स्पीच मध्ये काय घेतात एक्सक्लेम्ड टू. याचा अर्थ होतो ला उद्गारला. याचा अर्थ होतो ला उद्गारला. डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करताना रिपोर्टिंग वर्ब जर एक्सक्लेम्ड टू असेल, म्हणजे सेड असेल, सेड टू असेल, टोल्ड असेल, आस्क्ड असेल, कोणी असो रिपोर्टिंग वर्ब, वाक्यात जर लिसनर दिला असेल तर एक्सक्लेम्डच्या नंतर टू घ्या, म्हणजे याचा अर्थ ला उद्गारला, टूचा अर्थ. आता हे तर सोपे नियम होते. तिसरा एक नियम देतो महत्वाचा. डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीच करताना, डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करताना दुहेरी अवतरण चिन्हामध्ये बघा उद्गारवाचक वाक्य आलं असतं, पण या उद्गारवाचक वाक्यामध्ये एखादा उद्गारवाचक शब्द आलेला असतो. बघा दुहेरी अवतरण चिन्हामध्ये त्या उद्गारवाचक वाक्यासोबत एखादं इंटरजेक्शन आलं. इंटरजेक्शन म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय आलं, म्हणजेच उद्गारवाचक शब्द जर आला असेल, उदाहरणार्थ कसला अलास, ब्रावो, हे की नाही, त्याच्यानंतर हुर्रा यासारखे समजा उद्गारवाचक शब्द आले असतील, तर या शब्दांनी दर्शवलेली जी भावना आहे, या उद्गारवाचक शब्दांनी व्यक्त केलेली जी भावना आहे त्यानुसार रिपोर्टिंग वर्ब मध्ये बदल होतो. हे जे उद्गारवाचक शब्द आहेत वाक्यामध्ये आले असतात, यांनी व्यक्त केलेली जी भावना आहे त्यानुसार रिपोर्टिंग वर्ब मध्ये चेंज होतात. फॉर एक्झाम्पल समजा वाक्यामध्ये बघा दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्यामध्ये एखादा आनंददर्शक शब्द आला, आनंद व्यक्त करणारा शब्द आला, तर मग तुम्ही लिहायचं एक्सक्लेम्ड विथ. बघा सेड असेल, सेड टू असेल, टोल्ड असेल, आस्क्ड असेल, काढून टाकायचं आणि तिथे घ्यायचं एक्सक्लेम्ड विथ. आता आनंदानं उद्गारला ना, एक्सक्लेम्ड विथ जॉय, आनंदाने उद्गारला. किंवा हॅपीनेस सुद्धा घेऊ शकता, एक्सक्लेम्ड विथ हॅपीनेस. झालं. काय काय चेंजेस होतात ते पाहून घ्या. किंवा तुम्ही आणखी एक बदल करू शकता. जर उद्गारवाचक वाक्यामध्ये दुःखद भावना दर्शवणारा शब्द आला किंवा वाक्य दुःखद भावना दर्शवणार असेल तर इथे एक्सक्लेम्ड विथ सॉरो, दुःखाने उद्गारला. उद्गारवाचक तरी शब्द असला पाहिजे कसला, दुःख दर्शवणारा, किंवा वाक्यामध्ये काहीतरी
दुःखद भावना दाखवलेली असली पाहिजे, तर तुम्ही असं करू शकता. जर समजा वाक्यामध्ये जर समजा आश्चर्यदर्शक शब्द आला किंवा आश्चर्य दर्शवणारं वाक्य आलं, तर तुम्ही घ्यायचं एक्सक्लेम्ड विथ सरप्राईज. सरप्राईज म्हणजे काय? आश्चर्य. जर समजा रागामध्ये उद्गारला असेल, रागावलेलं वाक्य आलं असेल किंवा रागावलेला उद्गारवाचक शब्द आला असेल, तर मग काय करायचं? तुम्ही रिपोर्टिंग वर्ब मध्ये बदल करायचा. एक्सक्लेम्ड विथ अँगर. एक्सक्लेम्ड विथ अँगर. चला, ह्या सगळ्या भावना आहेत. हे बघा, कोणती भावना त्या दुहेरी अवतरण चिन्हामध्ये आहे त्यानुसार त्याच्यात चेंज करायचा. समजा पहा, आनंद झाला, दुःख झालं, कोणाला पश्चाताप पण होतो. एक्सक्लेम्ड विथ रिपेंटन्स. पश्चातापाने उद्गारला. कोणी खेदाने उद्गारते, मग तुम्ही लिहायचं एक्सक्लेम्ड विथ रिग्रेट. तर अशा प्रकारे डायरेक्ट स्पीचचं एंडा स्पीच करताना दुहेरी अवतरण चिन्हांमध्ये एखादा उद्गारवाचक शब्द आला असेल, दुःखद उद्गार असतील, सुखाचे, आनंदाचे, रागाचे, लोभाचे, प्रेमाचे, तर ते तशा प्रकारचं जर म्हणजे भावना दर्शवणारा उद्गाराचे शब्द आला तर रिपोर्टिंग मध्ये हा बदल करू शकता. किंवा रिपोर्टिंग माफ करा, दुहेरी अवतरण चिन्हांमध्ये जर समजा एखाद्याचं कौतुक केलं गेलं असेल, बरोबर आहे की नाही, मग तुम्ही एवढंच लिहायचं अप्लाउडेड. काय लिहायचं इथं? हे बघा, अप्लाउडेड एवढंच लिहायचंय, दुसरं काही लिहायचं नाही. याचा अर्थ तो काय? आनंदाने उद्गारला किंवा कौतुकाने उद्गारला. याचा अर्थ काय होतो? कौतुकाने उद्गारला. तर अशा रीतीने तुम्ही डायरेक्ट इंडास्पीच करताना रिपोर्टिंग वर्ब मध्ये चेंजेस करू शकता. हे सगळे चेंजेस लिहून घ्या. म्हणजे आता बघा, ही से टू मी व्हॉट अ क्लेवर बॉय यू आर. आता इथं कुठलाही दुःखद किंवा सुखद असा उद्गार दर्शवणारा शब्द दिसणार आलाय, आणि मग म्हणून इथं मी यांच्यापैकी कोणी घेणार नाही रिपोर्टिंग वर्ब. पण आता या सेड टू च्या जागी इथं लिस्नर पण दिसायलाय. सेड टू च्या जागी पहा, पुढचं वाक्य उद्गारवाचक असल्यामुळं मी एक्सक्लेम्ड घेऊ शकतो किंवा एक्सक्लेम्ड टू घेऊ शकतो, पण इथं लिस्नर असल्यामुळे मी इथे घेतो एक्सक्लेम्ड. आणखी एक गंमत आहे, सांगतो तुम्हाला मित्रांनो. दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य जर लिस्नर बदल असेल तरच लिस्नर घेतात, हा एक नियम आहे. मी इथं मी एक्सक्लेम्ड टू घेतो बरं, आणि आता एक्सक्लेम्ड टू घेतलं मी इथं, रिपोर्टिंग वर्ब मध्ये झालेला चेंज लिहून दिला. आता चला, पहिला नियम होता रिपोर्टरचा, दुसरा नियम होता रिपोर्टिंग वर्बचा. पहिला नियम आपण समजावून सांगितलाय, दुसरा नियम समजावून सांगितलाय. इथं हो का, रिपोर्टर जसा तसा ठेवलाय. रिपोर्टिंग वर्ब सेट टू निघून गेलाय, एक्सक्लेम्ड टू आलाय. लिस्नर असल्यामुळं टू घेतलंय, लिस्नर नसतात तर एक्सक्लेम्डच घेतलं असतं. आता याच्या पुढच्या नियमाकडे चला. हरे, हे लिहून घ्या सगळं मित्रांनो. आता आपण नियम नंबर 3 कडे जाऊया. पहा, हा रिपोर्टर आहे, हा रिपोर्टिंग वर्ब आहे. आता रिपोर्टिंग वर्बच्या लगेच नंतर काय असतो? ऐकणारा असतो, है की नाही? बोलणारा झाला, त्याचं बोलणं दर्शवणारा झाला. आता ऐकणारा कोणतरी पाहिजे की नाही? मग कधी कधी वाक्यामध्ये लिस्नर देतात. हे बघा, ऐकणाऱ्याला लिस्नर म्हणतात. आणि या लिस्नर मध्ये काय चेंज करायचा हे सांगतो आता. पहा, दुहेरी अवतरण चिन्हांमध्ये जे वाक्य आहे, उद्गारवाचक वाक्य असेल आणि त्या वाक्याच्या आधी असा लिस्नर दिला असेल तर त्या लिस्नर मध्ये काय चेंज होतात ते सांगतो. पहा, एक गंमत आहे. इथं मी तुम्हाला नियम दिला नाही की लिस्नर जसा तसा राहतो. दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य लिस्नर बाबत असेल तरच लिस्नर घेतात. काय लिहायचं इथं? इथं नियम असा आहे की दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य लिस्नर बदल असेल तरच लिस्नर घेतात. हा नियम केवळ उद्गारवाचक वाक्याचं इंडास्पीच करतानाच लागू आहे. दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य हे डबल इंटेड कॉमा मधलं वाक्य या लिस्नर विषयी असेल, लिस्नर संबंधी असेल, लिस्नरलाच उद्देशून बोललेलं असेल, लिस्नर बाबत असेल तरच इथं लिस्नर घेतात. मग बघा, व्हॉट अ क्लेवर बॉय यू आर. बघा, व्हॉट अ क्लेवर बॉय यू आर म्हणजे लिस्नरलाच बोललेलं ते वाक्य आहे. वाक्य लिस्नर बाबतच आहे. वाक्यामधला जे उद्गार आहेत लिस्नर विषयीच आहेत. जर वाक्यामधील उद्गार लिस्नर विषयी असतील तरच लिस्नर घेतात. मग तिथे लिहा, दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य लिस्नर बाबत असेल तरच लिस्नर विषयी किंवा संबंधित
ज्याला जो शब्द समजतो तो घ्या, विषयी किंवा संबंधित किंवा बाबत असेल तरच लिस्नर इंडायरेक्ट स्पीच मध्ये घेतात. लिस्नर घेतात. चला, वाक्य लिस्नर बद्दल नसेल तर वाक्य अर्धविराम देऊ शकता तुम्ही. वाक्य लिस्नर बाबत नसेल तर, लिस्नर बाबत नसल्यास किंवा नसेल तर वाक्य जर समजा हे वाक्य जर लिस्नर बद्दल नसेल, लिस्नर विषयी नसेल, लिस्नरला बोलेल नसेल, भलत्याच कुणासाठी तरी असेल, वस्तू बाबी प्राण्यासाठी, तर मग लिस्नर घ्यायची गरज नाही, घ्यायचंच नाही. चला, एखाद्या वेळेस एखाद्या पुस्तकामध्ये घेतलेलं पाहाल तुम्ही, पण हा नियम आहे, हा संकेत आहे. नसेल तर लिस्नर घेत नाहीत. लिस्नर घेत नाहीत. तर मग हा नियम आहे महत्वाचा. जर दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य लिस्नर बाबत असेल तरच लिस्नर घ्यायचा, वाक्य लिस्नर बद्दल नसेल तर लिस्नर घेऊ नका. आता तुम्ही म्हणाल आम्हाला कसं कळावं सर, आम्हाला कसं कळावं की वाक्य लिस्नर बद्दल आहे की नाही, तर मग तुम्हाला एक ट्रिक सांगतो. ज्या विद्यार्थ्यांना असं काही समजत नाही त्यांना एक ट्रिक सांगतो. वाक्य लिस्नर बद्दल आहे की नाही हे जर कळायचं असेल तर एक ट्रिक आहे, आणि ती ट्रिक कोणती आहे पहा. इथं जर बघा दुहेरी अवतरण चिन्हांमध्ये जर कर्ता यू आला, दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याचा कर्ता जर यू असेल तर वाक्य लिस्नर बद्दल आहे. दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य जे आहे त्याच्यामध्ये जर सब्जेक्ट यू असेल, यू आला तर समजून घ्यायचं की वाक्य लिस्नर बद्दलच आहे. डोकं जास्त लावण्याची गरज नाही. ही ट्रिक आहे, ही ट्रिक लक्षात ठेवा. आता वाक्यामध्ये यू आहे की नाही, यू दिलंय, मग काय करायचं, आता आपल्याला लिस्नर घ्यायचा आहे. आता मी इथे लिस्नर घेतो. लिस्नर कोण आहे, मी. पहा, लिस्नर जशा तसा घेतात, घेतला. आता लिस्नरचा नियम संपला. आता रूल नंबर 4 कडे या. आता रूल नंबर 4 जो आहे ह्या दुहेरी अवतरण चिन्हांबद्दल आहे. तर सोपा नियम आहे, लिहून घ्या. दुहेरी अवतरण चिन्ह निघून जातात. दुहेरी अवतरण चिन्ह निघून जातात. दुहेरी अवतरण चिन्ह निघून जातात व स्वल्प विरामाच्या जागी स्वल्प विरामाच्या जागी दॅट हेच कंजक्शन येते. आता तुम्ही म्हणाल दॅट हे कंजक्शन याच्यापूर्वी आम्ही कुठेतरी आलेलं पाहिलेलं आहे, तर तुम्ही बरोबर म्हणजे विचार करत आहात. हे दॅट हे जे कंजक्शन आहे विधानार्थी वाक्यांच्या इंडायरेक्ट मध्ये आपण पाहिले. दुहेरी अवतरण चिन्ह निघून जाऊन स्वल्प विरामाचा की दॅट हे कंजक्शन विधानार्थी वाक्यांचं इंडायरेक्ट करताना येते. बरोबर. आता बाकी आणखी कुठं आलंय ते, तर उद्गारवाचक वाक्याच्या इंडायरेक्ट मध्ये. उद्गारवाचक वाक्याच्या इंडायरेक्ट मध्ये सुद्धा दुहेरी अवतरण चिन्ह निघून जाऊन दॅट म्हणजेच की हे कंजक्शन घेतात. झालं. चला, मग आता मी तेच करतोय. दुहेरी अवतरण चिन्ह निघून जातात, काढून टाकतो त्यांना, आणि स्वल्प विरामाजागी दॅट हेच कंजक्शन घेतो. बघा, मी दोन्ही गोष्टी एकदाच करत आहे. तुम्हाला नियम पण लिहून देत आहे आणि तो नियम कसा यूज करायचा ते पण सांगत आहे. अशा रीतीनं तुमच्या सोयीसाठी इथे एक वाक्य घेतलं. दुहेरी अवतरण चिन्ह निघून जातात आणि स्वल्प विरामाच्या जागी दॅट हेच कंजक्शन घेतात. मी दॅट हेच कंजक्शन इथे घेतला. आता हा होता चौथा नियम. आता 5व्या नियमाकडे या. आता 5वा नियम काय, 5वा नियम या वाक्याबद्दलचा आहे. बघा, दुहेरी अवतरण चिन्हांमध्ये एक वाक्य आहे आणि त्या दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य जे आहे त्याला रिपोर्टेड स्पीचचं वाक्य म्हणतात. त्यात होणारे बदल जे आहेत त्या बदलाचा नियम आहे. मग तुम्ही काय करा, दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्यात होणारे बदल असा 5वा नियम टाका, महत्वाचा नियम. तिथे लिहा, दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्यांमध्ये, दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्यामध्ये होणारे बदल म्हणा किंवा पुढील प्रमाणे बदल होतात म्हणा. दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्यामध्ये होणारे बदल असे तरी म्हणा किंवा पुढील प्रमाणे बदल होतात म्हणा. होणारे बदल, दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्यात होणारे बदल. आता पहिला आणि सर्वात महत्वाचा नियम, मी याच्यापूर्वी देखील तुम्हाला 10 वेळा सांगितलाय.
दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य कोणत्या प्रकारचं आहे पहा. ज्या इंग्रजी वाक्याची सुरुवात व्हॉट, अ, व्हॉट, अँड, हाऊ यासारख्या शब्दांनी होते आणि अशा वाक्याच्या शेवटी आधी सब्जेक्ट नंतर वर्ब येते, अशी रचना असलेली वाक्य एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असतात. मग आता दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याचा प्रकार पहा. दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य काय आहे? उद्गारवाचक आहे, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. मग दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य उद्गारवाचक असो, नाहीतर प्रश्नार्थी असो, नाहीतर आज्ञार्थी असो, नाहीतर स्वतः विधानार्थी असो. इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य केवळ विधानार्थीच असलं पाहिजे. नियमाकडे ध्यान द्या, अधोरेखित करा या नियमाला. दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य कोणत्याही प्रकारचं असू द्या, म्हणजे उद्गारवाचक जरी असलं, इनडायरेक्ट स्पीच विधानार्थी वाक्यातच करतात. म्हणून तुम्ही काय करा, दिलेलं वाक्य उद्गारवाचक असते, दिलेलं वाक्य उद्गारवाचक असते, उद्गारवाचक असते, त्याचे रूपांतर विधानार्थी वाक्यातच करतात, विधानार्थी वाक्यातच करतात. चला नियम लिहून घ्या. दिलेलं वाक्य उद्गारवाचक असते, त्याचं रूपांतर विधानार्थी वाक्यातच करतात. काय नियम आहे पाचव्यातला पहिला? द गिवन सेंटेन्स इज एन एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, इट इज ट्रान्सफॉर्म्ड, इट शुड बी ट्रान्सफॉर्म्ड इनटू असर्टिव्ह सेंटेन्स. म्हणजे आधी कर्ता घेतात, नंतर क्रियापद घेतात, नंतर उर्वरित वाक्य आहे त्या क्रमाने लिहितात. पहा, डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करताना हेच नियम आहेत. पाचव्यातला पहिला नियम अतिशय महत्वाचा, लिहून घ्या. लगेच आपण याच्या पुढच्या नियमाकडे जाऊया. व्यवस्थित लिहून घेतला. हा मित्रांनो, पाचव्यातला पहिला नियम घेतला. आता पाचव्यातला दुसरा नियम बघा. आता जर आपल्याला दिलेलं वाक्य विधानार्थी करायचं असेल तर म्हणजे आधी कर्ता घ्यायचं आहे आपल्याला, नंतर क्रियापद घ्यायचंय, नंतर उर्वरित वाक्य आहे त्या क्रमाने लिहायचं. आता या वाक्याचा कर्ता शोधा. कधीही उद्गारवाचक वाक्याचा कर्ता बघा शेवटी दिला असतो आणि त्याच्यानंतर क्रियापद दिला असतं. म्हणजे उद्गारवाचक वाक्यामध्ये तुम्हाला जर कर्ता शोधायचा असेल, क्रियापद शोधायचं असेल तर वाक्याच्या शेवटी तुम्हाला ते मिळून जाईल. हे बघा, इथं यू हा कर्ता आहे आणि आर हे क्रियापद आहे. तर पाचव्यातल्या पहिल्या नियमाचं म्हणणं आहे की हा कर्ता आधी घ्या सुरुवातीला, बरोबर, नंतर क्रियापद घ्या, नंतर बाकीचं वाक्य घ्या. म्हणजे वाक्याला विधानार्थी करा, म्हणजे आधी कर्ता घ्या. मग कर्ता आपण घेऊया. कर्ता कोण आहे? यू आहे. बघा ना, आपल्या वाक्याचा कर्ता कोण आहे? यू आहे. ह्या यू ला जशा तसं ठेवत नाहीत. म्हणजे नियम काय सांगतो तुम्हाला. पाचव्यातला दुसरा नियम घ्या. याला रिपोर्टेड स्पीचचं वाक्य म्हणतात. तिथे लिहा, रिपोर्टेड स्पीचच्या वाक्यात रिपोर्टेड स्पीचचा कर्ता म्हणजे दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याचा कर्ता. रिपोर्टेड स्पीचचा कर्ता, दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याचा कर्ता. दुहेरी अवतरण वाक्यातील वाक्याचा कर्ता, दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याचा कर्ता आय किंवा वी किंवा यू असेल तर, किंवा यू असेल तर त्यात पुढील प्रमाणे बदल करतात. त्यात पुढील प्रमाणे बदल करतात. पहा, तुम्हाला सांगितलंय दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याचा कर्ता आय असेल बदलावा लागतो, वी असेल बदलावा लागतो, यू असेल बदलावा लागतो. हे आपण विधानार्थी वाक्याचे इनडायरेक्ट करताना सुद्धा नियम दिले, त्याचे डिटेलमध्ये दिले, व्यवस्थित दिले. ते नियम बघून घ्या. आणि त्यानंतर आपण प्रश्नार्थी वाक्याचं इंडस्ट्री केलं आणि तिथं सुद्धा वाक्याचा कर्ता आय असेल, वी असेल, यू असेल तर बदलावा लागतो. तर हे थोडंसं वाटतंय किचकट, पण तुम्ही जर ते डायरेक्टचं वाक्य मराठीत अर्थ केला त्याचा आणि त्याचं जर इंडायरेक्ट केलं आणि मराठीत अर्थ केला तर तुम्हाला समजून जाईल की किती सोपं आहे ते. म्हणजे जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल कर्त्याच्या बदलाचं, काळाच्या बदलाचं, थोडं त्याला मराठीमध्ये करून पहा. म्हणजे मराठीमध्ये त्याचा चेंज करा, लगेच तुम्हाला तिथं होणाऱ्या चुका कळतील आणि तुम्ही दुरुस्त्या करू शकता. आता वाक्याचा कर्ता आय असेल, वी असेल, यू असेल तर बदलावा लागतो. तो कसा बदलावा लागतो याचे डिटेलमध्ये नियम मी तुम्हाला पूर्वीच्या तासिकांमध्ये दिले. ते डिटेलमध्ये नियम पाहून घ्या. आधीचे व्हिडिओ सर्च करा, प्लेलिस्टमध्ये जा आणि कर्त्याचे बदल मी विधानार्थी वाक्याच्या इंडस्ट्रीच्या वेळी दिले, ते नियम पहा, डिटेलमध्ये दिले. आता मी इथं शॉर्टकटमध्ये सांगतो. तिथे लिहा वाक्याचा कर्ता आय असेल तर, म्हणजे वाक्याचा कर्ता आय असेल तर तो रिपोर्टर नुसार बदलतो.
तो रिपोर्टर नुसारच बदलतो. हा नियम दिला बघा. दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याचा कर्ता आय असेल तर तो रिपोर्टर नुसारच बदलतो. बी नियम घ्या. दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याचा कर्ता वी असेल तर तो देखील रिपोर्टर नुसारच बदलतो. तो देखील रिपोर्टर नुसारच काय होतो? बदलतो. बघा, दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याचा कर्ता वी असेल तर तो देखील रिपोर्टर नुसारच बदलतो. सी नियम. वाक्याचा कर्ता यू असेल तर, आता बघा यू असेल तर मात्र वेगळा नियम आहे. यू असेल तर दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याचा कर्ता आहे की नाही यू, बरोबर, तर तो रिपोर्टर नुसार नाही बदलणार, तो बदलतो लिसनर नुसार. म्हणून तिथे लिहा असेल तर तो लिसनर नुसारच बदलतो. तर हे नियम लक्षात ठेवा. डायरेक्ट स्पीचच्या वाक्याचा कर्ता आय असेल तर, बघा डायरेक्ट स्पीचच्या वाक्याचा कर्ता आय असल्यास म्हणजे असेल तर तो रिपोर्टर नुसार बदलतो. कोणानुसार बदलतो? रिपोर्टर नुसार. आणि जर वी असेल तर तो देखील रिपोर्टर नुसार, यू असेल तर तो देखील रिपोर्टर नुसार बदलत नाही, तो लिसनर नुसार बदलतो. आणि डी नियम घ्या. वाक्याचा कर्ता इतर कुणी असेल तर, वाक्याचा कर्ता ही, सी, इट किंवा कुणाचेही नाव म्हणजे इतर कुणी असेल तर, बघा वाक्याचा कर्ता इतर कुणीही असेल तर, मी असं येतो वाक्याचा कर्ता इतर कुणी असेल तर, इतर कुणी म्हणजे आय, वी किंवा काय म्हटलं ते यू यांना सोडून वाक्याचा कर्ता इतर कुणीही असेल तर, कंसात ही असेल, सी असेल, इट असेल, दे असेल, कुणाचे नाव असेल, तो जशा तसा राहतो. त्यात कोणताही बदल होत नाही. लिहा बरं. पहा, दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याचा कर्ता इतर कुणी असेल तर, म्हणजे आय, वी आणि यू यांना सोडून कुणी असेल तर त्याच्यात नो चेंज. मग आता बघा बरं, वाक्याचा कर्ता यू आहे का? पहा, आपल्या दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याचा कर्ता यू आहे. तर मी इथे नियमात जाईन. ए नियमामध्ये दिले का? नाही. बी नियमात दिले का? नाही. सी नियमामध्ये म्हटलंय वाक्याचा कर्ता यू असेल तर, आहे का? यू आहे. तो लिसनर नुसारच बोलतो म्हटलंय. पहा, दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याचा कर्ता यू असेल तर, इथं दाखवतो यू असेल तर तो लिसनर नुसारच बदलतो. आता लिसनर कोण आहे बघा बरं. हा रिपोर्टर, हा रिपोर्टिंग वर्ब, हा लिसनर. लिसनर यमी मी आहे. यू ज्याला म्हटलंय, तू किंवा तुम्ही ज्याला म्हटलंय तो मी असेल तर यूचा बदल होतो आहे. लक्षात घ्या, हे चेंजेस तुम्हाला दिलेत आणि झालेला बदल इथे लिहायचा आहे. पहा, यू ज्याला म्हटलंय तो लिसनर कोण आहे? मी आहे, यमी मी आहे. तर यूचा बदल काय होतो? आहे. झालेला बदल तिथे लिहायचा आहे. चला, याच्यानंतर मी तुम्हाला याच्या पुढचा नियम देतो, पटकन लिहून घ्या. चला, हरिओम. हा मित्रांनो, आणखी एक नियम मी तुम्हाला सांगायचा राहिला. बघा, जर वाक्यामध्ये एखादा उद्गारवाचक शब्द आला, एक्सक्लेमेटिव्ह वर्ड आला वाक्याच्या सुरुवातीलाच, तर त्याला काढून टाकतात. हे वाक्य विधानार्थी करतात. पण पाचव्यातला पहिला नियम आहे, तो नियम असा आहे की वाक्यात एखादा उद्गारवाचक शब्द आला, ब्राहो, बुर्रा सारखा, त्याला आधी काढून टाकतात, नंतरच मग वाक्य विधानार्थी करतात. हा नियम मी तुम्हाला शेवटी देतो, पण लक्षात ठेवा, वाक्यामध्ये एखादा उद्गारवाचक शब्द आल्यास त्याला काढून टाकतात. आता काळाच्या बदलाचे नियम. पाचव्यातला पहिला झाला, पाचव्यातला दुसरा झाला, पाचव्यातला तिसरा नियम. बघा, पहिला झाला, दुसरा झाला, तिसरा नियम. पाचव्यातला तिसरा नियम तिथे लिहा. रिपोर्टेड स्पीचच्या काळामध्ये होणारे बदल, काळामध्ये होणारे चेंजेस. रिपोर्टेड स्पीचच्या काळामध्ये होणारे बदल.
दुहेरी अवतरण चिन्ह जे येतं, दुहेरी अवतरण चिन्ह माफ करा, दुहेरी अवतरण चिन्हात जे वाक्य येतं त्याच्या काळात होणारे बदल. आणि हे नियम देखील मी तुम्हाला सविस्तरपणे प्रश्नार्थी वाक्याच्या वेळेस दिलेत, विधानार्थी वाक्याच्या वेळेस पुन्हा दिले. मग मला काय करायचंय, आता परत ते नियम द्यायचे नाही, ते नियम तुम्ही पाहून घ्या. बरोबर आहे. डायरेक्ट स्पीच इंडायरेक्ट स्पीच करताना होणारे काळातले जे चेंजेस आहेत मी तुम्हाला दिलेले आहेत तिथं, विधानार्थीच्या वेळेस, प्रश्नार्थीच्या वेळेस. परत आता हे नियम देऊन उगाच मला लेंथ वाढवायची नाही आपल्या तासिकेची, कमी वेळामध्ये सांगायचं सगळं. मग काय करा, इथं शॉर्टकट मध्ये नियम देतो, तिथे लिहा दिलेल्या काळाचे, दिलेल्या, बघा पाचव्यातला ए नियम घ्या, दिलेल्या काळाचे. दिलेला काळ कोणता असेल, प्रेझेंट असेल किंवा फ्युचर असेल. दिलेल्या काळाचे म्हणजे प्रेझेंट टेन्स असेल किंवा फ्युचर असेल, त्याच्याशीच संबंधित, त्याच्याशीच संबंधित, दिलेल्या काळाचे त्याच्याशीच संबंधित किंवा संलग्न भूतकाळात रूपांतर करतात. भूतकाळात रूपांतर करतात, हा नियम लक्षात ठेवा. जर दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य प्रेझेंट किंवा फ्युचरचं असेल तर त्याच्यासारख्या दिसणाऱ्या भूतकाळात रूपांतर करतात. त्याच्यानंतरचा नियम काय, दिलेला काळ भूतकाळ असेल तर त्याचं रूपांतर त्याच्याशी संबंधित किंवा त्याच्यापेक्षा मोठ्या भूतकाळात करतात. तिथे लिहा दिलेला काळच भूतकाळ असेल तर, दिलेला काळच भूतकाळ असेल तर त्याचे रूपांतर त्याच्याशीच संलग्न पण त्याच्यापेक्षा मोठ्या भूतकाळात करतात. आता हे काय प्रकार आहे तुम्हाला याच्यापूर्वी मी सांगितलंय, बघू शकता तुम्ही. पहा, दिलेला काळच भूतकाळ असेल तर मग त्याचं रूपांतर त्याच्याशीच संलग्न पण त्याच्यापेक्षा मोठ्या भूतकाळात करतात. चला, ए नियम दिला, बी नियम दिला, पाचव्यातला तिसरा काळाचा नियम होता. आता पाचव्यामधला चौथा नियम, काय नियम आहे, कर्त्याचा बदल झाला, क्रियापदाचा किंवा काळाचा बदल झाला. आता उर्वरित वाक्य आहे त्या क्रमाने लिहितात, पण असे करताना वाक्यात येणारा जो शब्द आहे व्हॉट, व्हॉट अँड हाऊ यांच्यामध्ये योग्य तो बदल करतात. तिथं चौथा नियम लिहा, बाकीचे किंवा उर्वरित बाकीचे वाक्य आहे त्याच क्रमाने लिहितात. बाकीचं वाक्य आहे त्याच क्रमाने लिहितात, पण असे करताना बरं, एक मिनिट, ह्या नियमाकडे मी येतोच. आता जो मी तुम्हाला काळाचा बदल सांगितला होता, दिलेल्या काळाचे त्याच्याशी संबंधित भूतकाळात रूपांतर करतात. पहा, दिलेला जो काळ आहे कोणता, चालू वर्तमान चालू भूतकाळ वगैरे नाही, पण इथं डायरेक्ट स्पीच मध्ये आर आलेला आहे. दिलेला काळ वर्तमान काळ दिसायला, डायरेक्ट स्पीच मध्ये तुम्हाला सांगितलंय इज किंवा एम किंवा आर आला असेल तर इंडायरेक्ट स्पीच मध्ये वॉज किंवा वेअर करा म्हटलंय. डायरेक्ट स्पीच मध्ये इज किंवा एम किंवा आर आला असेल, इथं आर आलाय बघा, या कर्त्यानुसार इथं आर आलाय, तर आपण या कर्त्यानुसार वॉज किंवा वेअर घ्यायचं. कर्ता आय असल्यामुळे आपण इथं वॉज घेऊया, काळाचा बदल केला. आता या इथं बाकीचे वाक्य आहे त्याच क्रमाने लिहितात, पण असे करताना वाक्यात आलेल्या व्हॉट किंवा व्हॉट अँड किंवा हाऊ ह्या शब्दांमध्ये पुढील प्रमाणे बदल करतात. ह्या शब्दांमध्ये पुढील प्रमाणे बदल करतात. बघा मित्रांनो, वाक्यामध्ये जर समजा व्हॉट अँड यासारखे शब्द आले, हा नियम लिहून घ्या. वाक्यामध्ये व्हॉट अँड हाऊ सारखे शब्द आले तर यांच्यामध्ये चेंज करावा लागतो आणि यांच्यामध्ये पुढील प्रमाणे बदल करतो. पहा कोणते आहेत ते बदल. बघा, व्हॉट आलं, व्हॉट अँड आलं, हाऊ यासारखे शब्द वाक्यात आले तर याच्यात बदल काय करतात. पहा, इथे देतो मी ए नियम. वाक्यात व्हॉट आलं किंवा
व्हॉट एन आलं तर त्याचा बदल होतो अ गुड. एक मिनिट थांबा, करेक्ट आहे. अ गुड होऊ शकतं, अँड एक्सलंट होऊ शकतं, म्हणजे वाक्यानुसार काय बोलल्या गेलं याच्यानुसार अ गुड येऊ शकतं, अँड एक्सलंट येऊ शकतं. आणखी काय येऊ शकतं, किंवा अ ग्रेट येऊ शकतं. हा ना, जेव्हा व्हॉट अ हा शब्द किंवा व्हॉट एन हा शब्द विशेषण म्हणून येतो, ऍडजेक्टिव्ह म्हणून येतो, तेव्हा त्याच्यामध्ये हे बदल करायचे असतात. व्हॉट अ किंवा व्हॉट एन हा शब्द विशेषण म्हणून जेव्हा येतो तेव्हा त्याच्यामध्ये चेंजेस होतात. गुड, एक्सलंट, ग्रेट, आहे की नाही. चला याच्यानंतर आता हाऊ हा शब्द आल्यास, हाऊ हा क्रियाविशेषण आहे. हाऊ हा काय क्रियाविशेषण आहे, आणि हाऊ जर तिथे शब्द आला तर तिथं घ्यायचंय व्हेरी. ब्रेक मिनिट थांबा, हाऊ शब्द आला तर व्हेरी घ्यायचंय. बरं, कधी कधी काय होतं, व्हॉट अ हा शब्द, व्हॉट अ हा जो शब्द आहे किंवा व्हॉट एन हा शब्द आहे तो क्रियाविशेषण म्हणून येतो. काय म्हणून येतो, क्रियाविशेषण म्हणून. तेव्हा तिथं अ व्हेरी घ्यायचं. काय घ्यायचंय, अ व्हेरी, क्रियाविशेषण म्हणून येतो. पहा, लिहून घ्या काय म्हणून आला. व्हॉट अ हा शब्द जर ऍडवर्ब म्हणून आला तर त्याचा बदल होतो अ व्हेरी. व्हॉट अ किंवा व्हॉट एन हा शब्द नाउन म्हणून म्हणजे ऍडजेक्टिव्ह म्हणून आला तर त्याच्यामध्ये हे बदलतं अ गुड, अन एक्सलंट, अ ग्रेट, है की नाही. तर हे 3 चेंजेस लक्षात ठेवा. व्हॉट अ विशेषण म्हणून सुद्धा येऊ शकतं, क्रिया विशेषण म्हणून सुद्धा येऊ शकतं. विशेषण म्हणून आल्यास त्याच्यामध्ये अ गुड, अन एक्सलंट, अ ग्रेट यासारखे बदल होतात, आणि ते क्रियाविशेषण म्हणून आल्यास त्याच्यामध्ये अ व्हेरी हा बदल होतो. आणि हाऊ हा क्रियाविशेषणच आहे. हाऊ हा क्रियाविशेषणच आहे. त्याच्यामध्ये हाऊ आलं तर अ व्हेरी घ्यायचं नाही, काय घ्यायचं, व्हेरीच घ्यायचंय. तर हा महत्वाचा नियम होता. आता शेवटचा आणि 5वा नियम लिहून देतो. हे नियम लिहून घ्या व्यवस्थितरित्या. चला मित्रांनो, आता 5व्यातला 5वा नियम घेऊया. उर्वरित वाक्य आहे त्या क्रमाने लिहितात. उर्वरित वाक्य, बरं असं करा ना तुम्ही, असं लिहा, असे करताना, असं लिहा, असे करताना वाक्यात येणाऱ्या, वाक्यात येणाऱ्या विशेषणामध्ये, ऑब्लिक करा, विशेषणामध्ये कॉमा किंवा ऑब्लिक करू शकता, क्रिया विशेषणामध्ये किंवा बघा सर्वनामामध्ये योग्य ते बदल करतात. योग्य ते बदल करतात व वाक्याच्या शेवटी पूर्णविराम देतात. व वाक्याच्या शेवटी उद्गाराचे चिन्ह द्यायचं नाही. वाक्याच्या शेवटी, वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम देतात. पूर्ण विराम देतात. तर अशा रीतीने तुम्ही डायरेक्ट इंटरफेस करू शकता. हे नियम फॉलो करू शकता. आता मी ते नियम फॉलो करून तुम्हाला हे जे आपलं वाक्य राहिलं इथं याचं इंटरफेस करून दाखवतो. पण मी तुम्हाला काय म्हटलं, कर्त्याचा बदल झाला, काळाचा बदल झाला. आता 4था नियम दिला होता, वाक्यात जर एखादा शब्द आला, व्हॉट अँड हाऊ, वाक्यात जर एखादा व्हॉट अँड हाऊ सारखा शब्द आला तर त्यामध्ये योग्य बदल करतात व उर्वरित वाक्य आहे त्या क्रमाने लिहितात. आता मला काय करायचं, आधी कर्ता घेतला, नंतर क्रियापद घेतलं, उर्वरित वाक्य आहे त्या क्रमाने लिहायचं. क्रम हाच आहे, व्हॉट अ क्लेवर बॉय पर्यंत, है की नाही. हे उरलेलं वाक्य आहे त्या क्रमाने लिहायचं. पण वाक्यात येणाऱ्या व्हॉट अ किंवा व्हॉट अँड हाऊ या शब्दामध्ये योग्य बदल करायचा. व्हॉटचा बदल होतो अ व्हेरी. कारण का, मी तुम्हाला अ गुड दिले, अ ग्रेट दिले, अन एक्सलंट दिले, पण व्हॉट अ हा शब्द इथं कोण आहे, पहा, क्लेवर हे विशेषण आहे, आणि या विशेषणाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात. मग इथं क्रियाविशेषण म्हणून आलाय, क्रियाविशेषण म्हणून ऍडवर्ब म्हणून जर व्हॉट अ शब्द आला असेल तर त्याच्यामध्ये बदल करायचा अ व्हेरी, आणि म्हणून मी इथं अ व्हेरी घेतलंय.
आणि उर्वरित वाक्य आहे त्याप्रमाणे. उर्वरित वाक्य कोण आहे? क्लेवर. पहा त्याच्यानंतर इथे क्लेवर लिहितो. क्लेवर लिहायला जागा नाही म्हणून इथे लिहितो क्लेवर. हे बघा क्लेवर. त्यानंतर शब्द कोणता आहे? बॉय. बघा इथे बॉय हा शब्द लिहा. तर अशा रीतीने तुम्ही डायरेक्ट स्पीचचं इंडायरेक्ट स्पीच करू शकता. हे आहे तर डायरेक्ट स्पीचचं इंडायरेक्ट स्पीच करण्याचे नियम. आणि शेवटी फुल स्टॉप द्यायला विसरायचं नाही विधानार्थी वाक्याचे इंडायरेक्ट स्पीच करताना. तर मित्रांनो अशा रीतीनं मस्तपैकी मी तुम्हाला आज उदाहरण घेऊन, आहे की नाही, उद्गारवाचक वाक्याचं उदाहरण तुमच्या समोर ठेवून त्याच्यात होणारे बदल नियमासह दिले. आणि याच्यामुळे तुम्हाला आणखी छान रीतीनं उद्गारवाचक वाक्याचे इंडायरेक्ट स्पीच समजलं असेल. तर आता याच्यानंतरच्या 15-20 मिनिटांमध्ये आपण IBPS न पूर्वीच्या परीक्षांमध्ये, आधीच्या परीक्षांमध्ये जे उद्गारवाचक वाक्य दिली इंडायरेक्ट स्पीच करायला ती वाक्य घेऊया. ही वाक्य जवळपास 5 असू शकतात, 6 असू शकतात. चला लवकर. हा मित्रांनो हे वाक्य बघा, सगळ्यांनी हे वाक्य पहा. वाक्य काय पहा. सी सेड टू मी, ती मला म्हणाली. हाऊ टॉल आय हॅव ग्रोन, किती बघा उंच वाढले आहे मी, किती उंच वाढले आहे मी, किती उंच झाले आहे मी, असं वाक्य आहे. मग या वाक्याचं तुम्ही आधी प्रकार पहा. हाऊ टॉल आय हॅव ग्रोन, वाक्याची सुरुवात हाऊ या शब्दाने झाली आणि वाक्याच्या शेवटी आधी कर्ता आलाय नंतर क्रियापद आलंय. आधी कर्ता आलाय नंतर क्रियापद आलंय. मी तुम्हाला सांगितलंय काही वाक्यांची सुरुवात व्हॉट अँड हाऊ या शब्दाने होते आणि वाक्याच्या शेवटी कर्ता येतो त्यानंतर क्रियापद येते. मग अशी रचना असलेली वाक्य उद्गारवाचक असतात. इथं उद्गारवाचक चिन्ह बघू शकता. याचं इंडायरेक्ट स्पीच करा म्हटलंय. कसं करायचं? चला रूल नंबर 1 तुम्हाला आज नियम लिहून दिलेत. ते नियम तुमच्या समोर असतील. पहिला नियम आहे रिपोर्टर जशाच तसा राहतो ठेवला. याच्यात तुमचं कथन दर्शवणाऱ्या या क्रियापदाला रिपोर्टिंग वर्ब म्हणतात. रिपोर्टिंग वर्ब नेहमी दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्यानुसार बोलते. वाक्य उद्गारवाचक असेल तर मी तुम्हाला लिहून दिलंय इथं एक्सक्लेम्ड येऊ शकतात किंवा एक्सक्लेम्ड टू येऊ शकतात. मी इथे एक्सक्लेम्ड घेतो. आता टू घ्यायचं की नाही ते ठरवूया. पहा आता दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य लिसनर बाबत आहे का पहा. सी सेड टू मी हाऊ टॉल आय हॅव ग्रोन. पहा तुम्हाला एक नियम दिला आहे. दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य या लिसनर बाबत असेल तरच लिसनर ठेवतात. आता ती मला म्हणाली मी किती उंच वाढले, म्हणजे वाक्य लिसनर बद्दल नाही, वाक्य रिपोर्टर बद्दल आहे. रिपोर्टर स्वतःला म्हणाला आहे. पहा ना, सी सेड टू मी, ती मला म्हणाली मी किती उंच वाढले आहे, मी किती उंच झाले आहे. म्हणजे बोलणारा स्वतःबद्दल सांगायला, स्वतःच्या उंचीबद्दल, स्वतःच्या वाढण्याबद्दल सांगायला. वाक्य बोलणाऱ्याबद्दल आहे, ऐकणाऱ्याबद्दल नाही, लिसनर बद्दल नाही. वाक्य लिसनर बद्दल नाही. जर वाक्य लिसनर बद्दल नसेल तर लिसनर घेऊ नका. आणि लिसनर जर घेत नसाल तर एक्सक्लेम्डच्या नंतर टू पण लिहू नका. जर लिसनर असेल तरच इथे टू घ्यायचं. सेड टू निघून जाते, इथे एक्सक्लेम्ड येते किंवा एक्सक्लेम्ड टू येते. पण लिसनर असेल तरच एक्सक्लेम्ड टू घ्यायचं, लिसनर नसेल तर एक्सक्लेम्डच घ्यायचं. चला त्यानंतरचा नियम कोणता नियम? चौथा नियम. दुहेरी अवतरण चिन्ह निघून जाते आणि स्वल्प विरामाच्या जागी दॅट हेच कंजक्शन येते. घेतलं. आता उर्वरित वाक्य जे आहे बघा, रिपोर्टेड स्पीच वाक्य म्हणतात, दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य आहे. आणि 5व्यातला पहिला नियम म्हणतो, मी तुम्हाला तो नियम नंतर सांगितलाय. वाक्यात एखादा उद्गारवाचक शब्द आला असेल, याला ब्रा हो हुरा वगैरे काढून टाका. वाक्यामध्ये कुठला तसा शब्द आलाच नाही म्हणून काढायचा प्रश्न आहे. आता 5व्यातला दुसरा नियम. आता काय नियम आहे दुसरा? दिलेलं वाक्य उद्गारवाचक असतं त्याचं रूपांतर विधानार्थी वाक्यात करतात. दिलेलं वाक्य उद्गारवाचक असतं त्याचं रूपांतर असरेटिव्ह सेंटेन्स मध्ये करतात. म्हणजे आधी कर्ता घेतात, हा आहे कर्ता, नंतर क्रियापद घेतात. मग कर्ता कोण आहे? वाक्याचा आहे. वाक्याचा कर्ता आय असेल, वी असेल, यू असेल तर बदलतो. मग आपल्या वाक्याचा कर्ता आय आहे, मग तो बदलतो. कोणानुसार बोलतो? तुम्हाला 5व्यातला बघा तिथं तुम्हाला दुसरा नियम दिलाय, त्याच्यातला ए नियम दिलाय. वाक्याचा कर्ता जर आय असेल तर तो रिपोर्टरनुसार बोलतो. आणि रिपोर्टर बघा सी म्हणजे महिला आहे, रिपोर्टर महिला आहे. आय म्हणणारी महिला असेल तर आईचा बदल होतो यशाची सी, आणि हा झालेला बदल इथे लिहा. बघा अशा रीतीनं कर्त्याचा बदल होतो. नंतर आता काळाचा बदल. डायरेक्ट स्पीच मध्ये बघा कोणता काळ आलाय पहा. थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब आहे, परफेक्ट टेन्स आहे. हॅवचं प्रेझेंट टेन्स फॉर्म आहे, प्रेझेंट टेन्स आहे. दिलेल्या वाक्याचा काळ प्रेझेंट परफेक्ट आहे. तुम्हाला नियम दिलाय, जर दिलेलं वाक्य प्रेझेंट परफेक्टचं असेल, दिलेलं वाक्य जर प्रेझेंट परफेक्टचं असेल म्हणजे दिलेल्या काळाचे त्याच्याशी संबंधित भूतकाळात रूपांतर करतात. प्रेझेंट परफेक्ट सारखा भूतकाळ कोणता? पास्ट परफेक्ट. मग दिलेल्या काळाचं रूपांतर पास्ट परफेक्ट मध्ये करा. आणि ज्याला ही काळाची जाणीव नाही, काळ वगैरे येत नाही, समजत नाही, त्याच्यासाठी मी एक पर्याय दिलाय. डायरेक्ट स्पीच मध्ये हॅज आलं किंवा हॅव आलं
तर समजून घ्या की ते प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे. मग काय करा, त्याचं फक्त हॅड करा, बाकी काही चेंजेस करू नका, आपोआप होऊन जातील बाकीचे चेंजेस. मग आता काय करायचंय, इथं हॅव आलंय बघा, इथं डायरेक्ट स्पीच मध्ये हॅज आलं नाही पण हॅव आलंय, ते हॅवच्या जागी घ्या हॅड. नंतर थर्ड फॉर्ममध्ये ओबला काही चेंज करू नका, जशाला तसं लिहा. आता इथपर्यंत बरोबर आहे, पहा नियम संपला, हा पण कर्त्याच्या बदलाचा नियम संपला, म्हणजे 3 नियम संपले. आता काय म्हणते, उर्वरित वाक्य आहे त्या क्रमाने लिहा, पण असे करताना वाक्यात एखादा बघा, वाक्यात व्हॉट अँड हाऊ यासारखे शब्द आले असतील. पहा उर्वरित वाक्य आहे त्या क्रमाने लिहा. उर्वरित वाक्य कोणता, हे आहे उर्वरित वाक्य. मग उर्वरित वाक्य आहे त्या क्रमाने लिहायचं हे. पण असे करताना वाक्यात जर एखादा व्हॉट हा शब्द आला किंवा व्हॉट अँड हा शब्द आला तर त्याच्यात बदल करा. हाऊ शब्द आला तर बदल करा. इथं हाऊ शब्द आला, हाऊचा बदल मी तुम्हाला दिलाय. हाऊचा बदल काय दिला तुम्हाला, हाऊचा बदल अव्हेरी होतो म्हणून दिला तुम्हाला. काय होतं म्हणून दिला, अव्हेरी. मग इथे घ्या, सॉरी नुसतं व्हेरी होतं, व्हेरी. आणि नंतर टॉल हा जो शब्द आहे तो चेंज करायचा नाही. टॉल हा शब्द इथे दिसायला तुम्हाला, टॉल तो जसा तसा लिहा. तर अशा रीतीनं या डायस्पीचे हे इंडायस्पीच होतं. सी सेड टू मी हाऊ टॉल आय हॅव ग्रोन, याचं इंडायस्पीच होतं सी एक्सक्लेम्ड दॅट सी हॅड ग्रोन व्हेरी टॉल. पहा या डायस्पीचं अशा रीतीने इंडायस्पीच होतं. अरे हे लिहून घ्या, समजून घ्या. चला हे दुसरं वाक्य पहा. हे दुसरं वाक्य बघा, द यंग मॅन सेड व्हॉट अ ग्रेट फिस्ट इट इज. बघा हे फिस्टचं स्पेलिंग असं आहे, व्हॉट अ ग्रेट फिस्ट इट इज. तरुण व्यक्ती म्हणाला किती भारी ही फिस्ट आहे, मेजवानी आहे. मग याचं इंडाय स्पीच करा. कसं करतात, ज्याच्या तोंडून वाक्य बाहेर पडतं त्याला रिपोर्टर म्हणतात. रिपोर्टर जशा तसा राहील, हा रिपोर्टर आहे तो जशा तसा राहील. याच्या तोंडचं कथन दर्शवणाऱ्या बघा यंग नाही, द यंग मॅन हा आहे रिपोर्ट. मग जेवढ्याला थोडा लिहून टाका, द यंग मॅन हा रिपोर्टर आहे, ठीक नाही. रिपोर्टर जशा तसा राहील. याच्या तोंडचं कथन दर्शवणाऱ्या या क्रियापदाला रिपोर्टिंग व्हर्ब म्हणतात. रिपोर्टिंग व्हर्ब दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्यानुसार बोलते, वाक्याच्या प्रकारानुसार बोलते. आधी व्हॉट आलंय, नंतर सब्जेक्ट, त्यानंतर वर्ब आलाय. वाक्य उद्गारवाचक आहे. जर दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य उद्गारवाचक असेल तर सेड निघून जाईल. बघा सेड निघून जाईल आणि ते एक्सक्लेम्ड. तुम्हाला लिहून दिले आहेत नियम, उद्गारला झालं. आता दुहेरी अवतरण चिन्ह निघून जातात. लिस्नर नाही वाक्यामध्ये म्हणून लिस्नरचा बदल नाही. तर तिसरा नियम लिस्नरचा होता. वाक्यात लिस्नर असेल तर त्याच्यामध्ये ठेवायचं की नाही ते ठेवायचं होतं, पण वाक्यात लिस्नर दिलाच नाही म्हणून काही हरकत नाही. दुहेरी अवतरण चिन्ह निघून जातं आणि स्वल्प विराम जागी दॅट हेच कंजक्शन येतं. झालं. चला चौथा नियम संपला. आता पाचवा नियम आहे रिपोर्टेड स्पीचच्या वाक्यात होणारे बदल, चेंजेस इन द सेंटेन्स ऑफ रिपोर्टेड स्पीच. आता त्याच्यातला पहिला नियम आहे, वाक्यात एखादा उद्गारवाचक शब्द आला, एलास, ब्रावो, हुर्रा काहीतरी असा, तर त्याच्यामध्ये त्याला काढून टाकतात, हे की नाही, असा बदल आहे. पण वाक्यामध्ये आहे का उद्गारवाचक शब्द, नाही, म्हणून त्याला काढण्याचा प्रश्न आहे. आता त्याच्यानंतरचा नियम, पाचव्यातला दुसरा नियम जो मी तुम्हाला पहिला म्हणून दिलाय, रिपोर्टेड स्पीचचं वाक्य जे आहे ते जर उद्गारवाचक असेल, दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य उद्गारवाचक आहे. दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य जर उद्गारवाचक असेल किंवा कोणत्याही प्रकारचं असेल तर त्यातून रूपांतर विधानार्थी वाक्यात करतात. म्हणजे आधी कर्ता घेतात, नंतर क्रियापद घेतात, नंतर बाकीचं वाक्य आहे त्या क्रमाने लिहितात. कर्ता कोण आहे, इट. मग आता पाचव्यातला तुम्हाला दिलेला दुसरा नियम पहा. काय नियम म्हणतो, रिपोर्टेड स्पीचच्या कर्त्यात होणारे बदल. वाक्याचा कर्ता आय असेल तर बदलतो, वी असेल तर बदलतो, यू असेल तर बदलतो. वाक्याचा कर्ता इथं इट आहे. मग तुम्हाला सांगितलं वाक्याचा कर्ता इतर कुणी असेल तर, इतर कुणी म्हणजे ही असेल, सी असेल, इट असेल, दे असेल, कुणाचं नाव असेल तसं तसं राहतो. त्यानंतरचा बदल डायरेक्ट स्पीच मध्ये इज किंवा एम किंवा आर आला. डायरेक्ट स्पीच मध्ये वर्तमान काळाला किंवा भविष्य काळाला तर त्याचं रूपांतर भूतकाळात करायचं. इथे इज आले तर त्याचा भूतकाळ होईल वॉज. पहा हे कर्त्याचे बदल आहेत, काळाचे बदल आहेत. त्याच्यानंतर उर्वरित वाक्य बघा, चौथा नियम, पाचव्यातला चौथा नियम, उर्वरित वाक्य आहे त्या क्रमाने लिहितात. आता हे उर्वरित वाक्य आहे बघा, कर्त्याचा बदल झाला, क्रियापदाचा बदल झाला, उर्वरित वाक्य आहे त्या क्रमाने लिहायचं. व्हॉट अ ग्रेट फिस्ट हे वाक्य आहे त्या क्रमाने लिहायचं. पण तिथं म्हटले पण असे करताना वाक्यात व्हॉट अ, व्हॉट अँड, हाऊ सारखे शब्द आले असतील तर त्यात योग्य बदल करा. इथं व्हॉट अ आलेला आहे, मग व्हॉट अ चा बदल तुम्हाला दिलाय अ व्हेरी. तसं अ ग्रेट बी होते, अ गुड बी होते, अँड एक्सलंट बी होते. पण व्हॉट अ हा शब्द वाक्यात कोणते काम करायला पहा. फिस्ट हा शब्द नाम आहे, नामाबद्दल ग्रेट हा शब्द अधिक माहिती सांगायला, नामाबद्दल माहिती सांगायला विशेषण म्हणतात, आणि ग्रेट या विशेषणाबद्दल व्हॉट अ हा शब्द अधिक माहिती सांगायला याला क्रियाविशेषण म्हणतात. म्हणजे व्हॉट अ हा शब्द इथे ऍडवर्ब म्हणून आलाय, तर ऍडवर्ब मध्ये चेंज करा, व्हॉट अ च अ व्हेरी होईल, है की नाही. मी तुम्हाला सांगितलं व्हॉट अ, व्हॉट अँड
ऍडवर्ब म्हणून आल्या त्याच्यामध्ये एवढाच बदल करायचा, अ व्हेरी. आणि उर्वरित वाक्य आहे त्या क्रमाने लिहा. ग्रेटला ग्रेट आणि फेस्टला फेस्ट. फुल स्टॉप द्यायला विसरू नका. तर हे व्हेरीचा बदल झाला बघा. आता वाक्यात एखादं विशेषण क्रियाविशेषण सर्वनामाला असेल त्याच्यात बदल करा म्हटलंय, पण इथं तसं काय आलं नाही. म्हणून पहा या वाक्याचं असंच इंडायफिश होतं. जे जे चेंज झाले त्याला मी अंडरलाईन केले. तुम्ही काळजीपूर्वक बघू शकता काय काय चेंजेस झालेले आहेत आणि असंच तुम्ही इंडायफिश करू शकता. चला आता याच्यानंतरच्या नियमाकडे जाऊ, याच्यानंतरच्या उदाहरणाकडे जाऊ. हा चला मित्रांनो, हे 3 नंबरचं वाक्य पहा. ही सेड टू हर हाऊ ब्युटिफुल यू लुक इन दिस ड्रेस. तो तिला म्हणाला या ड्रेस मध्ये तू किती सुंदर दिसतेस, असं वाक्य आहे. याचं इंडायफिश करा. हे सगळे वाक्य परीक्षेला आले आहेत. चला, ज्याच्या तोंडून वाक्य बाहेर पडतं त्याला रिपोर्टर म्हणतात. रिपोर्टर जशाच राहील. याच्या तोंडचं कथन दर्शवणाऱ्या या क्रियापदाला रिपोर्टिंग वर्ब म्हणतात. रिपोर्टिंग वर्ब दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्यानुसार बोलते. रिपोर्टिंग वर्ब सेड टू आहे आणि दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याचा अभ्यास करा. सुरुवातीला हाऊ शब्द आलाय आणि शेवटी यू करता आलाय, नंतर क्रियापद आलाय. बरोबर आहे की नाही? आणि हा वाक्याचा उर्वरित भाग आहे. म्हणजे आधी हाऊ किंवा वॉटर किंवा वॉटर यासारखे शब्द येतात आणि वाक्याच्या शेवटी कर्ता आणि क्रियापद येते. अशी वाक्य उद्गारवाचकच असतात. बरं, मग वाक्य उद्गारवाचक आहे. वाक्य जर उद्गारवाचक असेल तर रिपोर्टिंग वर्ब सेड टू निघून जातं आणि इथे येतं एक्सक्लेम्ड. झालं. आता लिस्नर असेल तरच टू घ्यायचं. एक्सक्लेम्ड टू केव्हा घ्यायचं, जेव्हा लिस्नर असेल. आता लिस्नर आहे की नाही ते बघूया. आता तुम्हाला एक नियम दिला मी, आता बघा लिस्नरचा नियम. तिसरा नियम लिस्नरचा. दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य लिस्नर विषयी असेल, लिस्नर संबंधित असेल, त्याच्या संबंधी असेल, लिस्नर बाबत असेल, लिस्नर विषयीच असेल तरच लिस्नर घ्यायचा. वाक्य वाचा. हाऊ ब्युटिफुल यू लुक इन दिस ड्रेस. तो तिला म्हणाला, तो तिला म्हणाला, तो लिस्नरला म्हणाला, तो लिस्नरला म्हणाला तू ड्रेस मध्ये किती सुंदर दिसतेस. म्हणजे याचा अर्थ लिस्नर बद्दल वाक्य आहे. आणि एवढं सांगून समजत नसेल तर मी तुम्हाला सांगतो, दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याचा कर्ता जर यू असेल, नेहमी दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याचा कर्ता यू असेल तर वाक्य लिस्नर बाबतच आहे. मग लिस्नर ठेवायचं असेल, मग लिस्नर ठेवाच लागतो ना. वाक्य लिस्नर बद्दल असेल तर लिस्नर ठेवा, नाहीतर लिस्नर ठेवू नका. मग आपल्याला लिस्नर ठेवायचं आहे म्हणून इथे एक्सक्लेमच्या नंतर टू घ्या. आता लिस्नरला घ्या. लिस्नर जशा तसा राहतो. ठेवला. आता दुहेरी अवतरण चिन्ह निघून जातील आणि स्वल्प विरामाच्या जागी दॅट हेच कंजक्शन येईल. झालं. आता 5वा नियम, दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्यात होणारे बदल. आता दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्यात होणारे बदल. वाक्यात एखादा एलास, ब्राव्हो, हुर्रा यासारखा शब्द असेल तर त्याला कोण टाका. त्याच्यानंतर मी नियम दिला, वाक्य उद्गारवाचक असेल तर त्याचं विधानार्थी करतात. विधानार्थी म्हणजे अधिक करता घेतात. वाक्याचा करता यू आहे, तुम्ही त्याला जशा तसं घेऊ शकत नाही. मग त्याच्यामध्ये बदल करा. ते लिस्नरनुसार होते. लिस्नर हर आहे, हर म्हणजे महिला. हर हा शब्द महिलेतच सर्वनाम आहे. मग हर हा शब्द महिलेविषयी आहे. यू ज्याला म्हटलंय ती महिला असेल तर यूचा बदल होतो यशाची सी आणि सी हा इथे करता गेला. आता काळाचे बदल. कोणाचे बदल? काळाचे बदल. डायरेक्ट स्पीच मध्ये दिलेल्या काळाचे त्याच्याशी संबंधित भूतकाळात रूपांतर करतात. आता बघा काळाचा बदल. लुक हा शब्द आला तिथं. लुक म्हणजे बघ, दिसणे पण होते, बघणे पण होते. आता इथे दिसणे या अर्थानं आहे. लुक हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. लुक हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. मी तुम्हाला सांगितलंय पहिलं रूप म्हणजे सर्वसाधारण काळ, सिंपल प्रेझेंट. डायरेक्ट स्पीच मध्ये जर सिंपल प्रेझेंट आला तर त्याचं रूपांतर त्याच्यासारख्याच भूतकाळात करतात. सिंपल प्रेझेंट सारखा भूतकाळ कोणता? सिंपल पास्ट टेन्स. लुकचं सेकंड फॉर्म करावं लागेल तुम्हाला. सिंपल पास्ट करा म्हणजे सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब करा. तुम्हाला नियम दिले, क्रियापदाचं पहिलं रूप डायरेक्ट स्पीच मध्ये आला तर इंडायरेक्ट स्पीच मध्ये दुसरं रूप लिहा. पहिलं रूप म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स असतो, दुसरं रूप म्हणजे सिंपल पास्ट टेन्स असतो. मग सिंपल प्रेझेंटचं सिंपल पास्ट मध्ये रूपांतर करा. दिलेल्या काळाचे त्याच्याशी संबंधित भूतकाळात रूपांतर करतात. झालं. केलं. आता सी इथं करता घेतलाय. झालं. आणि त्याच्यानंतर आता क्रियापदाचा बदल घ्यायचा. इथं लुकचं सेकंड फॉर्म होतं, सी लुक्ड. आता त्यानंतर काय? उर्वरित वाक्य. बघा हे आहे उर्वरित वाक्य, हे आहे उर्वरित वाक्य. तुम्हाला उर्वरित वाक्य हे आहे नाही, याला आपण नंतर घेऊया. हे उर्वरित वाक्य आहे त्या क्रमाने लिहायचं आहे, पण याच्यामध्ये योग्य बदल करायचा आहे. सी लुक्ड. हाऊचा बदल काय होतो? वाक्यात हाऊ शब्द आलाय आणि हाऊ नेहमी क्रियाविशेषण म्हणून येतो. मग हाऊचा बदल घ्यायचा व्हेरी. त्याच्यानंतर ब्युटिफुल हे विशेषण आहे किंवा ब्युटिफुल हा शब्द जो आहे तो घ्या, तशा तसा घेतलं. आणि आता काय करायचंय? वाक्य इंडायफिश झालंय. सी लुक्ड व्हेरी ब्युटिफुल. आता हा जो वाक्याचा उरलेला भाग आहे, पूरक भाग आहे, तो इथे लिहून टाकायचा. इन धिस ड्रेस. इनला इन,
दिसतं बघा, दिसतं दॅट होतं. डायस्पीच इंडायस्पीच करताना जवळीकता दाखवणारे शब्द दुरावा लागतात. दिस हा शब्द इथे विशेषण म्हणून आहे. पहा, ड्रेस या नामाबद्दल दिस हा शब्द अधिक माहिती सांगायला तो ऍडजेक्टिव्ह आहे, तो दर्शक विशेषण आहे. मग दिसतं दॅट करायचं आणि ड्रेसला ड्रेस शब्द इथे लिहून घ्यायचा. अशा रीतीने तुम्ही डायरेक्ट स्पीच इंडायरेक्ट स्पीच करू शकता. दिस इज हाऊ यू कॅन ट्रान्सफॉर्म द गिवन सेंटेन्स ऑफ डायरेक्ट स्पीच इनटू इंडायरेक्ट स्पीच. या डायरेक्ट स्पीच अशा रीतीने इंडायरेक्ट स्पीच होतं. चला, हा जवळीकता दाखवणारे जे शब्द असतात ते इंडायरेक्ट स्पीच मध्ये दुरावा दाखवतात. हे दर्शक विशेषण आहे, त्याच्यामध्ये असं करतात. मग झालेल्या बद्दल मी इतर लाल शाईमध्ये लिहून दाखवू शकतो तुम्हाला. तर मी त्यांना अशा रीतीनं डायरेक्ट स्पीच करू शकता. चला पहा, आता हे वाक्य बघा मित्रांनो. ही सेड टू मी अलास आय फेल्ड द एक्झाम. आता हे वाक्य जर बघितलं दुहेरी अवतरण चिन्हातील, तर हे वाक्य दिसायला आधी कर्ता आहे, नंतर क्रियापद आहे, नंतर कर्म आहे. वाक्य असरेटिव्ह सेंटेन्स आहे, पण वाक्यात अलास सारखा उद्गारवाचक शब्द आलाय, त्याच्यामुळे हे वाक्य उद्गारवाचक आहे. एका शब्दामुळं, उद्गारवाचक शब्दामुळे, एका केवळ प्रयोगी अवयवामुळे अख्खं वाक्य उद्गारवाचक होतं. या वाक्याचं इंडायरेक्ट स्पीच करा. कसं करतात पहा, कसं करतात सांगतो. ज्याच्या तोंडून वाक्य बाहेर पडतं त्याला रिपोर्टर म्हणतात. रिपोर्टर जशाच राहतो. याच्या तोंडचं कथन दर्शवणाऱ्या या क्रियापदाला रिपोर्टिंग वर्ब म्हणतात. रिपोर्टिंग वर्ब दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्यानुसार बोलते. वाक्य उद्गारवाचक असेल तर इथं सेड टू निघून जाऊन एक्सक्लेम्ड येते. पण वाक्यात एखादा असा उद्गारवाचक शब्द आला असेल, अलास, ब्रावो वगैरे वगैरे, तर त्यांना दर्शविलेल्या भावनेनुसार इथं रिपोर्टिंग वर्ब मध्ये चेंज होतो. अलास हे दुःखाचे किंवा पश्चातापाचे उद्गार आहेत, म्हणून इथं घ्या एक्सक्लेम्ड वेद. पहा, हे तर तुम्हाला दुःखाचे उद्गार वाटले तर तुम्ही इथं लिहा सॉरो, आणि पश्चातापाचे वाटले तर काय होणार रिपेंटन्स. ही एक्सक्लेम्ड विथ सॉरो बघा, उद्गार आहेत दुःखाचे आणि दुःखाचे उद्गार आहेत, म्हणून इथं काय करायचं विथ सॉरो विथ रिपेंटन्स असं काहीतरी लिहायचं. ऐकणाऱ्याला लिस्नर म्हणतात. वाक्य लिस्नर बद्दल आहे का पहा, वाक्य लिस्नर बद्दल आहे का, वाक्याचा करता यू आहे का नाही, वाक्य लिस्नर बाबत आहे का नाही, वाक्य रिपोर्टर बद्दल आहे, स्वतःबद्दल आहे. रिपोर्टर स्वतःबद्दल म्हणाला आय फेल्ड द एक्झाम, मी परीक्षा नापास झालो, रिपोर्ट स्वतःबद्दल बोलणार आहे, आणि म्हणून इथं लिस्नर घ्यायचा गरज नाही. चला आता याच्या पुढे दुहेरी अवतरण चिन्ह निघून जातात आणि स्वल्प विरामाच्या जागी दॅट हेच कंजक्शन येतं. आता पाचव्यातला पहिला नियम मी तुम्हाला सांगितलं, वाक्यात एखादा उद्गारवाचक शब्द आला तर त्याला काढतात. आता इथे उद्गारवाचक शब्द आलाय, त्याला काढून फेकून द्या, कारण का त्याच्या ताकदीचं रिपोर्टिंग वर्ब आपण इथे घेतलंय. अलासला काढून टाका, त्याला घेऊ नका इंडायरेक्ट स्पीच मध्ये. आता उर्वरित वाक्य आहे त्या क्रमाने लिहा, कारण का वाक्य विधानार्थी आहे. आय वाक्याचा करता आय असेल तर तो रिपोर्टर नुसार बोलतो, आणि आयचा बदल होतो ही. बघा, आय म्हणणारा रिपोर्टर पुरुष असेल तर आयचा बदल होतो ही. मग इथे मी ही घेतला. आता काळाचे बदल डायरेक्ट स्पीच मध्ये सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब आले, फेल्ड सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब आले, म्हणजे सिंपल पास्ट टेन्स आले. तर दिलेला काळ बघा, दिलेल्या काळाचे त्याच्याशी संबंधित भूतकाळात रूपांतर करतात. पण दिलेला काळात भूतकाळ असेल तर त्याचं रूपांतर त्याच्याशी संबंधित पण त्याच्यापेक्षा मोठ्या भूतकाळात करतात. आणि म्हणून इथं मी घेतो हॅड अधिक थर्ड फॉर्म. साध्या भूतकाळात रूपांतर पूर्ण भूतकाळात करतात. आणि शेवटी उर्वरित वाक्य आहे त्या क्रमाने लिहायचं. द ला द, एक्झामला एक्झाम. अशा रीतीने तुम्ही डायरेक्ट स्पीचचं इंडायरेक्ट स्पीच करू शकता. पहा, या वाक्याचं इंडायरेक्ट स्पीच असं होतं. चला लिहून घ्या मित्रांनो. हे वाक्य बघा, आजचं हे शेवटचं वाक्य. आणि अशा रीतीनं उद्गारवाचक वाक्याचं या वाक्याच्या नंतर इंडायरेक्ट स्पीच पूर्ण होतं. तुम्हाला जे नियम दिले आहेत ते व्यवस्थित त्या फॉलो करा. नक्कीच वारंवार सराव केल्याने तुम्हाला ऑन दी स्पॉट उत्तर बघताच येऊ शकतं परीक्षेमध्ये. आणि चला आता या वाक्याचं इंडायरेक्ट स्पीच करूया. आता पहा, दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याकडे पहा. वॉट आलंय सुरुवातीला, शेवटी करता, त्यानंतर क्रियापद आले. वाक्य उद्गाराचक आहे, मग याचं इंडायरेक्ट स्पीच करा. कसं करतात, ज्याच्या तोंडून वाक्य बाहेर पडतं त्याला रिपोर्टर म्हणतात. रिपोर्टर जशाच राहतो. याच्या तोंडचं कथन दर्शवणाऱ्या या क्रियापदाला रिपोर्टिंग वर्ब म्हणतात. रिपोर्टिंग वर्ब दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्यानुसार बोलते. वाक्य उद्गारवाचक असेल तर सेड टू निघून जाऊन इथे एक्सक्लेम्ड येतात. ऐकणाऱ्याला लिस्नर म्हणतात. आणि वाक्य लिस्नर बाबत असेल तर लिस्नर राहतं. वाक्य वाचा, व्हॉट अ फाईन पीस ऑफ आर्ट इट इज. वाक्य लिस्नर बद्दल नाही, वाक्य आर्ट बद्दल आहे. पहा, वाक्य लिस्नर बाबत नाही आणि वाक्य लिस्नर बाबत नसेल तर लिस्नर घेऊ नका. चला, दुहेरी अवतरण चिन्ह निघून जातं आणि स्वल्प विराम जागी दॅट हेच कंजक्शन येतं. आता पुढे दिलेले वाक्य जे आहे त्याच्यात एखादा उद्गारवाचक शब्द असेल तर त्याला काढून टाकतात. वाक्यामध्ये शोधा बरं, इथं ब्राहू, रा, आला असं काय दिलं काय नाही, मग काढायचं नाही. काहीच इथं नाही तर काढायचं काय. मग आता त्यानंतरचा नियम,
दिलेलं वाक्य उद्गारवाचक असतं, त्याचं रूपांतर विधानार्थी वाक्यात करतात. म्हणजे आधी कर्ता घेतात, नंतर क्रियापद घेतात, नंतर बाकीचं वाक्य घेतात. कर्ता कोण आहे? वाक्याचा कर्ता इट आहे. वाक्याचा कर्ता आय असेल तर बदलतो, वी असेल तर बदलतो, यू असेल तर बदलतो, इट असेल तर बदलतो का? नाही. चला, म्हणून इटला इट ठेवा. डायरेक्ट स्पीच, काळाचे बदल. डायरेक्ट स्पीच मध्ये इज किंवा एम किंवा आर आल्यास इंडायरेक्ट स्पीच मध्ये त्याचं वॉज किंवा वेअर करतात, आणि म्हणून इथे येईल वॉज किंवा वेअर, इथे येईल वॉज. त्यानंतर उर्वरित वाक्य. आता उरलेलं वाक्य कोणतं आहे? व्हॉट अ फाईन पीस ऑफ आर्ट, इतकं वाक्य उर्वरित आहे. उर्वरित वाक्य आहे त्या क्रमाने लिहितात, पण वाक्यात म्हणजे असं करताना वाक्य आहे त्या क्रमाने लिहिताना वाक्यात एखादा व्हॉट अँड व्हॉट हाऊ यासारखा शब्द असेल तर त्यामध्ये योग्य बदल करतात. आता काय बदल सांगितले? व्हॉट अ किंवा व्हॉट अँड विशेषणाचं काम करायला की क्रियाविशेषणाचं? फाईन हे विशेषण आहे, त्याच्याबद्दल व्हॉट अँड हा शब्द माहिती सांगायला, व्हॉट अ हा शब्द माहिती सांगायला. व्हॉट अ हा शब्द क्रियाविशेषण आहे, मग क्रियाविशेषण म्हणून आला असेल तर व्हॉट अ चा बदल करायचा अ व्हेरी. नंतर उर्वरित वाक्य आहे त्या क्रमाने लिहा. पीसला पीस, PIECE, ऑफला ऑफ, आर्टला आर्ट, आणि संपलं. फुल स्टॉप द्यायला विसरू नका. या वाक्याचा अशा रीतीने तुम्ही इंडायरेक्टली करू शकता. समजलं? हे रिपोर्टिंग व्हर्ब मध्ये होणारे बदल आहेत, हे कंजक्शन मध्ये, हे कर्त्यामध्ये, हे क्रियापदामध्ये, आणि वाक्यात आलेल्या व्हॉट किंवा व्हॉट अँड या शब्दामध्ये होणारे बदल आहेत. आणि बाकीचं वाक्य जसं तसं लिहायचंय, फुल स्टॉप द्यायचंय. तर अशा रीतीनं आपण उद्गारवाचक वाक्याचं इंडायरेक्ट करू शकता. तर इथं मी थांबतो. उद्गारवाचक वाक्याचं इंडायरेक्ट कसं करतात हे तुम्हाला सविस्तररित्या सांगितलेलं आहे, बरोबर. समजावून दिलेलं आहे, विविध रूल्स दिलेला आहे. तुम्हाला हा टॉपिक समजला असेलच, सोप्या भाषेत कळला असेलच. नसेल तर वारंवार हा व्हिडिओ पहा. ज्यालाची गरज आहे त्याला शेअर करा. आणि याच्या पुढच्या दशकेमध्ये आपण आज्ञार्थी वाक्याचे इंडायरेक्ट पाहूया. उद्याची दशका मिस करू नका. लेट्स स्टॉप हिअर. थँक्यू. धन्यवाद. थांबतो. धन्यवाद.